की मनोज जरांगेंमध्ये दम असेल तर त्यांनी सांगावं की कुठं घुसायची भाषा करायची. काय तिकडे म्हणा पळ किती काय भेटत येत. मी त्याचं बोलत नाही त्या तिकडे बघत नाही. तू कोण आहे केवढा जाती तिकडे काय निर्माण केला. संतोष भैयाला न्याय द्या म्हणतो. ठीक आहे जातीवाद आहे का. ठीक आहे जातीवाद आहे. गोरगरीब मराठ्याला आरक्षण मागतो हे का जातीवाद आहे. संतोष भैया देशमुखांच्या भावाला धनंजय देशमुखांना धमकी दिली. बोलायचं नाही का मी जातीवाद आहे का. माजवड्यासारखा ते धनंजय मुंडे सांगतो वाटतं यांना बोलायला बाकीच्या ह्यो धनंजय मुंडे सगळा करायला लागलाय. ह्यो त्याच्या त्या लोकांना सांगतोय काही लोकांना कारण त्यांच्या जाती सुद्धा खूप चांगले लोक आहेत. हे काही लोकांना सांगतोय बरळायला लावतोय. तुम्ही प्रतिमोर्चे काढणार म्हणजे आरोपीसाठी तुम्हाला ही रोड पाहिजे. तुमचा माणूस मेल्यावर नाही मोर्चे काढा प्रति मग जमन का. धनंजय मुंडे राजीनामा मागितला जातो. ते राजीनामा देणे तिकडे मस्त वाटायचा. आमचं काय होत नाही. 50 मंत्रिपद घेतले तरी तू जी जातीय तेढ निर्माण करायला लागला ना ह्यो पहिला धनंजय मुंडे थांबवायला पाहिजे. आणखीन खोलात जाशील ना धनंजय मुंडे आणखीन खोलात जाशील. आणखीन खोलात जाऊ नको. मी 4-5 वेळेस सांगितलंय तुझ्या जातीच्या लोकांना समजून सांग. काही लोक मुद्दाम जातीय तेढ निर्माण करतायत आणि तू फोन करून ओबीसीच्या नेत्याला सांगू नको माझ्या कोण बोल म्हणून. जातीय तेढ निर्माण होऊ देऊ नको. कारण आता आम्हाला धनंजय मुंडेवर शंका नव्हती यायला लागली. आधी नव्हती. आतापर्यंत 20-25 दिवसात धनंजय मुंडेचं आम्ही कधी नाव घेतलं नाही. धनंजय देशमुखला धमकी दिल्यापासून आम्ही सुरू केलं. आणि हे काय हे बाकीच्यांना काय सांगू नको. काय होणार नाही आणि या वळणावर नेऊ नको.